नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. उद्योगी व्हा ह्या मालिकेमध्ये असे आपण यशस्वी उद्योजक महाराष्ट्रासमोर मांडतो की ज्यांच्यापासून महाराष्ट्राला प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि मला आनंद आहे की खरोखर ही मालिका इतक्या तन्मयतेनं लोक बघतायत, लाखोच्या संख्येनं पाहत आहेत. आता अर्थात तुम्ही ओळखलंच असेल की साखर कारखानदारी माझ्या मागं आहे. आणि साखर कारखानदारी म्हटलं की राजकारणी मंडळी आणि त्यातल्या त्यात ज्यांना खूप मोठा राजकीय वारसा आहे अशीच मंडळी ह्या व्यवसायामध्ये येतील किंवा ते यशस्वी होतील असं साधारण चित्र आहे. पण आज मी ज्या पितापुत्रांची तुम्हाला भेट घडवून आणणार आहे ते बघितल्यानंतर साधारणपणे तुमचा साखर कारखानदारी या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. फारच दूषित दृष्टिकोन आपल्या सगळ्यांचाच, वेगवेगळ्या कारणामुळे. अर्थात त्याला काही प्रमाणामध्ये साखर कारखानदार पण जबाबदार आहेत. सो आधी तर जाधव पितापुत्रांचं स्वागत आहे तुमचं. नमस्कार. थँक्यू. नाही, सिनियर जाधव यांच्यापासून सुरुवात करूया. बरं. तुम्ही वकील महोदय, होय. वय वर्ष 77, कुठलाही आजार नाही. शरद जोशींच्या बरोबर तुम्ही काम केलं. होय. इकडे कुठं आलात साखर कारखानदारी? हे माझं येनकी म्हणून इथं गाव आहे हां. आणि ते माझं नेटिव्ह प्लेस आहे. हां. वडिलाचं, माझे वडील शेतकरी, तालुका मोहोळ. मोहोळ. हा, येनकी हे गाव. हे गाव नेटिव्ह प्लेस. तिथं मी सरपंच पण होतो हं. 1986ला. हं. तर शेतकऱ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं माझ्या डोक्यात आलं आणि मग मी हा कारखाना काढायचं ठरवलं. एक ह्याच्यामध्ये किस्सा असा झाला हं. की भीमा कारखान्याला आमचा ऊस जात होता आणि एक वर्ष असं झालं की आमचा 8 एकर ऊस हा आम्हाला मालक तोड करून पाठवावा लागला, वेळेवर गेला नाही ऊस. म्हणून आमचा जो दिवाणजी होता तो म्हणला, वकील साहेब आपण कारखानाच काढूया. यार बहादर. आम्ही म्हणलं काय तो येडा आहे काय, म्हणलं कारखाना काढायचं म्हणजे काय पिठाची चक्की टाकायची का म्हणला. आणि मग त्यापासून मला वाटलं की बाबा खरोखर काढू शकतोय का काय, म्हणून मग आमच्या डोक्यात आलं शरद जोशी साहेबांना की आपण चर्चा करण्यापेक्षा, डिस्कशन करण्यापेक्षा किंवा रस्त्यावर येऊन गोंधळ करण्यापेक्षा किंवा आंदोलन करण्यापेक्षा आपण काहीतरी स्वतःचं असं कन्स्ट्रक्टिव्ह काम करूया ज्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि प्रत्यक्षपणे आपण शेतकऱ्याला मदत करू. ही गोष्ट केव्हाची? ही साधारणपणे 1986ची. सचिनराव आणि तुमचे दुसरे चिरंजीव राहुल, तेव्हा तर त्यांचा राहुल ते शाळेत होते शाळेत, सगळे. बरं. मी एकाच वेळेला शेती पण केली आणि वकिली पण केली. अरे पहा. दोन्ही वेळेला. आणि आंदोलनं पण केली. आंदोलनं पण केली. आणि कोऑपरेटिव्ह जो आमचा हे होता डाळिंब उत्पादक संघ, त्याचा पण मी व्हाईस चेअरमन होतो. ओके. आणि शेतकऱ्यांसाठी मी काम करायचो. आणि तो संघ कसा चालायचा? संघ कोऑपरेटिव्ह बेसिसवर चालायचा. जी शेतामध्ये समजा तुमचं 1-2 एकर डाळिंब आहे आणि तुम्ही दिल्लीला पाठवू शकत नाही. 20 पेटे आहेत तुमच्याकडं, यांच्याकडे 50 पेटे आहेत, यांच्याकडे 100 पेटे आहेत. तर ते आम्ही तालुक्यातनं सगळे गोळा करायचो पेट्या मंगळवेढ्यामध्ये आणि तिथून ट्रक फुल भरायचा आणि तो डायरेक्ट पाठवायचा दिल्ली, कधी कलकत्ता, मद्रास, बेंगलोर, हैदराबाद. कम्युनिकेशन असायचं आमचं आणि शेतकऱ्यांचा माल तिथं गेला की त्याचे पैसे यायचे. शेतकऱ्याला आम्ही त्याच्यातनं 2 रुपये एका पेटीला कमिशन घ्यायचो आणि त्याचे पैसे त्याला बाय चेकनं द्यायचो. ही केव्हाची गोष्ट आहे? ही 1990 ते 2000 पर्यंतची आहे बघा. 1990 ते 2000. 1986ला पहिला मी स्वतः डाळिंब उत्पादक. त्यावेळेला आम्ही डाळिंबाचं स्टार्ट केलं आणि मग लोकांना पण हळूहळू डाळिंब लावायला लावले आणि मग 1990 ते 2000 पर्यंत डाळिंब. हे पण तुम्ही साखर कारखाना काढायचा भले ठरवला, त्यासाठी परवानग्या, हो, त्याचं ते काय लायसन, कारण मला वाटतं वाजपेयींच्या काळामध्ये ते 25 एकरची अट निघाली होती. सुरुवातीला साहेब आपल्याकडे काय होतं की हा कोऑपरेटिव्ह कारखानदार होता आणि कोऑपरेटिव्ह शिवाय परमिशन देत नव्हतं. पण वाजपेयी सरकार आलं त्यावेळेला त्यांनी फ्री केलं आणि कुणीही IEM मागा त्याला आम्ही IEM देऊ आणि प्रायव्हेटायझेशन आलं. IEM म्हणजे ते एंटरप्रेन्युअर्स मेमोरँडम, IEM. ते मग आम्ही 1999ला ॲप्लिकेशन केलं सेंट्रल गव्हर्नमेंटकडं आणि IEM मिळवलं बिराप्पा भगवान जाधव या नावानं. त्यावेळेला माझे कंपनी पण रजिस्टर नव्हती किंवा काय नाही. मग एंटरप्रेन्युअर्स मेमोरँडम आम्ही घेतला माझ्या नावानं 99ला. हे तुमचं विजनच बनायचं की विजन. कारखाना काढायचा असं वाटायचं, म्हणजे आम्हाला काढूया बघू जमलं तर असं. म्हणून मी म्हटलं की आज ही पितापुत्राची जी जोडी आहे ना ती खरोखर महाराष्ट्रातली अनोखी जोडी आहे. मी जेव्हा जेव्हा सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघायचो
तेव्हा मोहोळचे लोक मला सांगायचे अहो जरा जाधव कुटुंबाचं तुम्ही मुलाखत घेतली पाहिजे, फारच युनिक आहे, काही त्यांना पार्श्वभूमी. पण राहुल सचिनराव तुम्हाला तर तशी तुमचं BSc मधलं एज्युकेशन वगैरे हे ग्रॅज्युएट झाले 99ला 1999ला आणि राहुल मालक बी 2001ला झाले. मग आम्ही द्राक्षबाग लावायचं ठरलं 50 एकर. ही आपलं काही काम नाही बाबा साखर कारखाना उभा करणं म्हणून, म्हणजे आर्थिक परिस्थिती नाही ना आपल्याला, कसं जमणार. म्हणून मी मग तिथं सांगितलं तुम्हाला ना की ते लायसन्स आम्ही फाईलमध्ये ठेवलं 2007 पर्यंत झाकून ठेवलं, आपलंही कामच नाही. मग पुढं कसं उघड झालं? मग ते 2007ला सेंट्रल गव्हर्नमेंटने एक ऑर्डिनन्स काढला की ज्यांनी IM घेतलंय पण काहीच केलेलं नाही, म्हणजे जमीन खरेदी केली नाही किंवा ऑर्डर दिली नाही मशिनरीची, बँकेकडं प्रोजेक्ट रिपोर्ट दिला नाही, अशा लोकांनी जर 1 कोटीची बँक गॅरंटी दिली तर त्यांचं लायसन रिन्यू आहे असं समजू, आणि त्याच्यासाठी मुदत दिली की गॅरंटी दिल्यापासून 2 वर्षात बँकेचं कर्ज मंजूर करून घ्यायचं, नंतर 2 वर्षात कारखाना उभा करायचा. हे 2007ची गोष्ट आहे. 7ची गोष्ट आहे. हो. आणि मग तिथून तुमचा प्रत्यक्ष सुरू झाला. प्रत्यक्ष सुरू झाला. फक्त तुम्ही आकडेवारी ऐका आणि जाधव कुटुंबानं काय केलं आहे. सचिनराव, आत्ता आपली उलाढाल किती आहे? आत्ता आपली उलाढाल साधारण 450 कोटीच्या घरात. 450 कोटी. तुम्ही इंटिग्रेट हा मगाशीच्या मुलाखतीत हा शब्द वापरला. किती इंटिग्रेशन आहे, कुठले कुठले बिझनेसेस आहेत त्याच्यामध्ये, किती वर्टिकल आहे? टोटल शुगर प्रोडक्शन पहिलं, पॉवर जनरेशन, इथेनॉल प्रोडक्शन, CNG प्रोडक्शन आणि पोटॅश प्रोडक्शन. राईट. पोटॅश म्हणजे ज्याच्यात खताचं फर्टिलायझर. आणि तुम्ही नवीन व्यवसायात आलात ते म्हणजे औषध निर्माण. ते काय आहे व्यवसाय? ते ॲक्टिव्ह फार्मा इन्ग्रेडियंट्समध्ये आलो आहे आपण आत्ता. म्हणजे बल्क प्रोडक्शन फार्मास्युटिकल, जे मोदी साहेबांनी जे एक ॲक्टिव्ह फार्मा API, जे सगळे API आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी चायनामधून इम्पोर्ट होतात, तर इथं काय बनवलं जात नाही. मग त्यासाठी त्यांनी एक प्रमोशनल स्कीम काढली होती 2019-20 मध्ये. त्यामध्ये आपण भाग घेतला होता, परंतु त्यावेळेस दुर्दैवानं आपल्या संस्थेचा जी उलाढाल म्हटला तुम्ही ती 500 कोटीच्या वर हवी होती त्यांना. त्यामुळे आपण त्याला एलिजिबल झालो नाही. परंतु मला एक दिशा मिळाली त्यामध्ये, आणि ती दिशा मिळाल्यामुळं आपण त्याचा स्टडी चालू केला आणि त्या पद्धतीचे जे सगळ्या गोष्टी, म्हणजे जमीन सिलेक्शन करणे, परमिशन घेणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस केल्या आपण. ही केव्हाची गोष्ट? 2020ची कोरोना काळातली. आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये एक 12-13 प्रोडक्ट सिलेक्ट केले, आणि त्या प्रोडक्टमध्ये आपण आत्ता पहिला प्रोडक्ट घेतला आहे तो डायड्रोजेस्टेरॉन म्हणून आहे, तो फिमेल हार्मोन आहे. त्या फिमेल हार्मोनचं प्रोडक्शन आपण करतो. आता तुमच्या वडिलाचा वैचारिक वारसा तसा बघाल तर तो शेतकरी चळवळीशी निगडीत. पण हे कुठेतरी तुमच्या डोक्यात असतं की नाही कायम, की हे सगळं करत असताना पहिलं वाक्य होतं त्यांचं की शेतकऱ्याच्या हिताची गोष्ट. काय गोष्टी अशा असतात की जे प्रायोरिटी तुम्ही बघता की ते शेतकऱ्याला कसा फायदा होईल? शेतकऱ्याला फायदा ॲक्च्युली जकराया शुगर ही जी एंटिटी आहे ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आहे. कारण याच्यामध्ये जे काय आपण आता पुढचं जे काय बाय प्रोडक्ट डेव्हलप केलेले आहेत त्याच्यापासून जो रेव्हेन्यू जमा होतोय तो सगळा ॲक्च्युली FRP पे करण्यासाठीच आपण वापरतोय प्रायोरिटीने. आणि आत्तापर्यंत आपली हिस्ट्री आहे, जे काय आमच्या चेअरमन साहेबांनी जो काही शब्द दिला आहे केन पेमेंटच्या बाबतीतला, आणि नेहमी कसं आहे की FRPच्या आम्ही वरच पैसे दिलेले आहे आजपर्यंत. आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे. क्या बात आहे. होय. 100-200 आम्ही आत्तापर्यंत 16 वर्षात साधारण 150 ते 170 कोटी रुपये शेतकऱ्यांनी जास्त दिलेले आहेत. आहे असं कोणी साखर 2017ला एक असाच किस्सा झाला होता. त्यावेळेस आपण म्हणजे शेतकऱ्यांना एकदम खूपच जास्त पहिला हप्ता त्यावेळेस 2500 रुपये आम्ही दिला होता. तेव्हा आणि इतर कारखान्यांचा त्यावेळेस 1800-2000चा विषय होता. साधारण 700 रुपये ते 500 ते 700 रुपये आपण जास्त दिले होते तेव्हा. आता हे सगळं करत असताना तो शेवटपर्यंत पाळला बरं का शब्द. नाही, आतापर्यंत हिस्ट्री आहे 16 वर्षाची. जो शब्द पहिला दिला साहेबांनी, शब्द दिला, विषय संपला. त्यात काही तडजोड नाही. नाही, कधीच पैसे ठेवले नाहीत आम्ही आतापर्यंत. वा. होय. म्हणून मी म्हटलं की हा अनेक अर्थाने एकमेव असा साखर कारखाना आहे की ज्याची बांधिलकी ही वैचारिक बांधिलकी पण आहे आणि प्रत्यक्ष कृतीतली बांधिलकी आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला सचिन यांचं, कारण राहुल यांना मी भेटलेलं नाही आहे, पण तुमचं मला वैशिष्ट्य असं लक्षात आलं की तुम्ही फार क्रिटिकल थिंकिंग करून कारखाना ही कशी, म्हणजे याची उभारणीची प्रोसेस कशी झाली? नाही, सुरुवात तसं आता जसं आमचे साहेब म्हटले की सुरुवात झाली आणि 2007-8 मध्ये
म्हणजे अक्षरशः आता ह्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा म्हणलं तरी 1.5-2 लाख रुपये फी मागायची त्यावेळी रिनॉन कन्सल्टन्सीज. तर ते कशासाठी पैसे द्यायचे म्हणून मग आम्ही दोघं भाऊ कारखाने व्हिजिट केले, ह्याचे सगळे लिस्ट आउट केलं प्लांट अँड मशिनरी, त्याचं सगळं डिझाईन किती असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, त्यातल्या चीफ इंजिनियरशी चर्चा करून काय इथपर्यंत आम्ही मायक्रो वर्क केलं याचं. त्यानंतर आम्हाला ते बँकांच्या अप्रुव्हलसाठी त्या ऑथराइज्ड एजन्सीचं रिपोर्ट घ्यावे लागले, परंतु त्यानिमित्तानं डिटेल स्टडी झाला ना, डिटेल इंजिनिअरिंग स्टडी झाला. पण मग आता जे साखर कारखानदार यातले तज्ज्ञ आहेत जे ऐकतायत तुम्हाला, अशी कोणती गोष्ट होती की जी एस्टॅब्लिश लोकांना पण नाही करता आली, पण तुम्ही फार वेगळ्या पद्धतीने करू शकला? नाही, याच्यामध्ये खूप मगाशी जे आपण चर्चा झाली की इथेनॉल प्रोडक्शन करत असताना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम येणाऱ्या 1 वर्षामध्ये, आता मला माहित नाही ते कसं काय मला जमलंय, पण येणाऱ्या समजा आता ज्यूस टू इथेनॉल येणार आहे म्हटलं तर आम्ही त्याच्यावर आधी 6 महिने वर्षभर काम चालू केलं, ॲडव्हान्समध्ये काम चालू झालं. एक सॅनिटायझरचा किस्सा सांगतो. आपल्या मला वाटतं कोविड मार्च 2020ला पहिला आला, तर त्यावेळेस एक किस्सा असा झाला होता की माझ्या डोक्यात एक माझे एक्साईजचे SP मित्र, म्हणजे एक मित्र होते, त्यांच्याशी मी चर्चा केली, इथंच होते ते साहेब आमचे. तर त्यांच्याशी चर्चा केली, तर चर्चेतनं असं सहज मी त्यांना बोलले की साहेब आपल्याला याचं सॅनिटायझर करता येईल. आता जे कोविड सिच्युएशन झाली आहे, तर त्यावेळी अजून गव्हर्नमेंटचा काय इनिशिएटिव्ह नव्हता, तर आम्ही त्याचा पूर्ण फॉर्म्युला तयार करून त्या बॉटलसुद्धा आणून ठेवले मी. आणि सुदैवानं मला वाटतं 31 मार्च तारीखसुद्धा आठवते मला, 31 मार्च 2020ला केंद्र शासनाची ऑर्डर आली कलेक्टरनं सगळे की तुमच्या भागातल्या सगळ्या डिस्टिलरीजला बोलवा आणि त्यांना ह्या फॉर्म्युल्यानुसार सॅनिटायझर बनवायला हवा. तर माझं सॅनिटायझर ते 28 तारखेला तयार होतं. आम्ही 1 एप्रिलला विक्री चालू केली साहेब, आणि त्यावेळी 7 कोटीचं सॅनिटायझर विकलं आम्ही. 7 कोटीचं सॅनिटायझर विकलं. फर्स्ट म्हणजे तुम्ही पहिले इनिशिएट घेतलं, फर्स्ट होतं आपल्या महाराष्ट्रात पहिलं साहेब. आपलं सॅनिटायझर केरळात गेलं, आपलं सॅनिटायझर औरंगाबाद, महाराष्ट्र सगळीकडे गेलं, UP मध्ये सुद्धा सॅनिटायझर गेलं, मुंबईमध्ये गेलं त्यावेळेस. आणि आपण मला सांगायला अभिमान वाटतो, मी पोलिसांना जवळजवळ 60,000 लिटर सॅनिटायझर फ्री दिलं, मोफत दिलं त्यावेळी. कारण आपल्या आषाढी वारी किंवा ठिकठिकाणी बंदोबस्त होते ना, त्यावेळी त्यांना ते. पण असे महाराष्ट्र फर्स्ट अशा किती गोष्टी तुम्ही केल्या शुगर इंडस्ट्रीतल्या? हे सगळं आता हे इथेनॉलचं सुद्धा आपण 2 लाख लिटरची डिस्टिलरीची IM घेतलं ना पावडरचं, ज्याच्यामध्ये आपण स्पेंट वॉश, बायोमेथेनॉल पावडर, पोटॅश पावडरचं, तर ते सुद्धा आपलं IM पहिलं IM आहे महाराष्ट्रात नाही, मला वाटतं भारतातलं पहिलं. जे प्रस्थापित सगळे साखर कारखानदार आहेत त्याच्यात हे पहिलं तुम्ही पहिलंच होतं, कारण कन्सेप्टच नवीन होती ना. कारण त्यावेळी सगळेजण इन्सिनेशन बॉयलरला जात होते आणि रॉ स्पेंट वॉश कॉन्सन्ट्रेट करून बॉयलरमध्ये जाळायचा, ही कन्सेप्ट वापरत होती. परंतु त्याची ऑर्गॅनिक व्हॅल्यू खूप चांगली आहे हे मला माहीत होतं BSc ॲग्री असल्यामुळं. त्यामुळे मला ते जाळणं माझ्या बुद्धीला पटतच नव्हतं साहेब. ह्याला काहीतरी करून पावडर फॉर्मॅट केलं पाहिजे किंवा ह्याची गोळी केली पाहिजे, आणि हे खत आहे चांगलं. व्हॉट यू आर सेइंग की या शुगर इंडस्ट्रीतनं खताची पण निर्मिती करण्यापर्यंत PDM पोटॅश त्याचं कंटेंट होते ना. आणि हे लिटरेचर ॲक्च्युली हे लिटरेचर उपलब्ध आहेच साहेब सगळे. हे काय मी शोध लावलेला नाही, फक्त हे करण्याचा निर्णय पहिला घेतला आम्ही, एवढाच विषय. आणखीन मी आता जवळपास 6 तास त्यांच्या फॅक्टरीमध्ये, 6 तासाहून जास्त काळ झाला आहे. मला असं लक्षात आलं की क्रिटिकल थिंकिंगमुळं त्यांनी मला सांगितलं की इथेनॉलच्या टाक्या पण त्यांनी स्वतः मॅन्युफॅक्चर केल्या, म्हणजे तिथेच बनवल्या, त्या इन्स्टॉलेशन स्वतः दिलं, स्वतःचेच वेगवेगळे डिपार्टमेंट निर्माण केले. साधारणपणे एक साखर कारखाना उभा करायचा म्हटलं 40 ते 60 कोटी रुपये ही स्टँडर्ड जुनी फिगर आहे. नवीन अजून जास्त. तुम्ही अशा कुठल्या गोष्टी केल्या की ज्यामुळे ही कॉस्ट तुमची कमी झाली? नाही, ॲक्च्युली ज्या टेक्निकली किंवा क्रिटिकल कॉम्पोनंट जे म्हणतो आपण, म्हणजे आता समजा डिस्टिलरी उभी करायची आहे, तर डिस्टिलरीमध्ये कसं असतं की जे डिस्टिलेशन कॉलम आहे ते कॉलम देणाऱ्या कंपन्या, आता समजा प्राज आहे, प्राजचं नाव आहे, प्राजचं नाव आहे आणि ती टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे. दुसऱ्या पण कंपन्या देतात, नाही असं नाही. परंतु जे पूर्वी आम्ही पोर्टेबलसाठी ज्यावेळी विकायचो अल्कोहोल, म्हणजे लिकरसाठी वगैरे, तर त्यांचं असं असायचं की प्राजच्या प्लांटमधलं अल्कोहोल पाहिजे, तर फक्त ते डिस्टिलेशन कॉलम प्राजचे घ्यायचे. मग त्याच्यासाठी लागणारे जे स्ट्रक्चरल सपोर्ट आहेत किंवा सिव्हिल वर्क आहे किंवा बाकीचं जे फर्मेंटेशन आहे, स्टोरेज आहे, डायजेस्टर आहे, ही पुढची जी अलाइड जे अदर डिव्हिजन्स आहेत समजा थोडक्यात, ते सगळं फक्त फॅब्रिकेशनच आहे ना. मग त्यामध्ये आम्ही काय केलं, त्याचं लागणार रॉ मटेरियलमध्ये स्टील प्लेट असतील, MS प्लेट असतील, पाईप्स असतील, मोटर असतील, पंप असतील, त्याचे इन्स्ट्रुमेंट्स असतील, काय टेम्परेचर मीटर असतील, लेवल कंट्रोलर असतील, त्याचे PLC असतील,
ऑटोमेशन असेल त्या पण आम्ही स्वतः डेव्हलप केलं आणि त्याचे जे वेंडर मिळतात मार्केटमध्ये फक्त घेतले इंटिग्रेशन त्याचं परत एकदा एकत्रीकरण करून तो प्लांट सेटअप करणे आणि आमची इंटरनल टीमसुद्धा तशी हुशार आहे. म्हणजे त्यांना आपण जर सपोर्ट केला तर ते स्वतः करतात. आणि मग त्यातनं कॉस्ट सेव्हिंग किती झाली? कॉस्ट सेव्हिंग साधारण 25-30% कॉस्ट 30%? हो आरामशीर. जबरदस्त. आता ते राहुल मालक आमचे इंजिनियर ते आहेत ना. तुमचे दुसरे Mechanical चिरंजीव engineer त्यांना आहेत. भेटलो नाही आपल्याला. Mechanical engineer आहेत, आपण हा. आता ह्या सगळ्या प्रक्रियेत आता त्यांचा तुम्ही आम्हाला भारतीय उपयोग जनता झाला, पार्टीकडनं खूप जिल्हा झाला. परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आलात. पण ज्या वेळेला कुठलंच पॉलिटिकल बॅकिंग नाही आहे त्यावेळेला एक शुगर इंडस्ट्री उभा करणं हे किती चॅलेंजिंग आहे किंवा होतं तुम्हाला? पॉलिटिकल सपोर्ट हा काय इंडस्ट्रीसाठी नाही. आवश्यक आहे असं काय नाही वाटत पण आहे. आपण साखर उद्योगाबद्दल नाही, बोलतोय. साखर उद्योगामध्ये बद्दल जरी बोललं तरी पॉलिटिकली ॲक्च्युली काय होतं की ही सोशिओ इकॉनॉमिक बिझनेस आहे असं मला वाटतं. ओके. सोशिओ इकॉनॉमिक अशासाठी आहे की याचा एंड बेनिफिशरी जो शेतकरी आहे तो शेतकरी आपल्या 30 किलोमीटरमधला शेतकरी आहे. ह्याचं एक भौगोलिक स्थान जे आहे या कारखान्याचं हे त्या एरियासाठी डेव्हलपमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट ठरतं. याच जागी जर तुम्ही एखादी सूत मिल टाकली तर त्या सूत मिलचा शेतकरी 200 किलोमीटरचा असू शकतो, 500 किलोमीटर. त्याची अटॅचमेंट त्या सूत मिलची असू शकत नाही. पण ऊस कारखान्याचा असा आहे की त्या 30 किलोमीटरला मधला शेतकरी असल्यामुळं तो प्रत्येक हर घटकेला कारखान्याशी संबंधित येतोच. मग भले ते शुगर केन प्लांटेशन, त्याचं मार्गदर्शन, त्याचं खत वितरण, मग परत हार्वेस्टिंग, परत त्याचं केन पेमेंट, मग थ्रूआउट द इयर तो काही ना काही कारणास्तव आपल्या संपर्कात राहतो. मग बाकीची कामं होतात. मग त्या सगळ्या संपर्कातनं आल्यामुळं खरं तर म्हणजे हे राजकारण हे एक दुय्यम आहे रिलेशन. आता तुम्ही करताय तर थोडं समाजकारण पण होईल किंवा प्रशासकीय यंत्रणा पण त्या कोणी माध्यमातून त्रास दिला वगैरे असं नाही कळलं? आपल्याला नाव नाही घ्यायचं कोणाचं. नाही. उद्योगाच्या- त्रास असं नाही. त्रास तर बघा कसं असतंय कुठेही तुम्ही Neglect केलं आम्हाला सर. काम करत हा. असताना Neglect. All leader have neglected to me. का जाधवांना म्हणजे कुठलं हा जर- कारखाना जमतच हा, नाही. असं. त्यामुळे आम्हाला त्रास काही तुमचा झालाच नाही. पोर्टफोलिओ काही नाहीये काय साखर नाही. उद्योगाचा. काय नाही हं. जाधवाने ऑनलाईन परमिशन ते कपाटात झाकून कपाटात झाकून ठेवलं म्हणजे कारखाना उभाच राहू शकत नाही यांचा. आणि नाही, कशाला fact यांचा आहे. काही विचार ही करा? फॅक्ट आहे. फॅक्ट Fact आहे. आहे, हं. ते एका अर्थाने तुम्हाला चांगलं blessing झालं, in ब्लेसिंग disguise झालं. म्हणतात. येस येस. फायदेशीर झाला पण ही आम्हाला. मुलाखत करण्याचं मुख्य कारण मी तुम्हाला सांगतो. मला हे केरळमध्ये मी ज्यावेळेला विधानसभा निवडणूक कव्हर करायला गेलो होतो तेव्हा आमची भेट झाली. मला असं लक्षात आलं की एक वेगळ्या प्रकारचा व्यावसायिक दृष्टिकोन आहे. एकतर मराठी माणूस आणि त्यात पुन्हा बहुजन हे साधारणपणे व्यवसाय करायचं म्हटलं की आपली मध्यम वर्गीय जी मानसिकता आहे की नाही आधी नोकरी कर, शेतीला सुद्धा आता दुय्यम स्थान आलं. ते. पण मला तुमच्या बोलण्यात एक भाग मगासही जाणवला. तुमचं शिक्षण संपल्या तुम्ही ठरवलं की व्यवसायच करायचा. शेतीच झाली. बरोबर. ही काय म्हणजे काय अनुभव होते काय म्हणून? नाही, अनुभव असं काय नाही. पण वडिलांचं जे आता कसं असतं कुठल्याही मुलाला वडीलच एक आयडॉल असतात आणि वडिलांचं जे काय सुरुवातीपासून जे मल्टीटास्किंग त्यांची पर्सनॅलिटी आहे पहिल्यापासून. मग ते थोडे प्रभाव त्याखाली होतोच मी. आणि करत असताना आपण आता उद्योग खताचं दुकान चालवत असताना अच्छा, पहिलं खताचं दुकान? हां खताचं दुकान होतं ना. ॲग्रो सर्व्हिस सेंटर. वडिलांचं होतं 1978-79 ते ते खताचं दुकान 78 ला चालू. किती वर्ष चाललं ते? का आता अजून आता 2011 बंद झालं. कारखाना चालू झाला. मग ते खताचं दुकान हे हां ते मी चालवायला बसलो परत हां. 2000 पासून. ते चालवत असताना काहीतरी उद्योग करायचा हे डोक्यात माझ्या सतत फिरतच होतं. आणि मग हे कारखान्याचा प्रस्ताव 2007-08 मध्ये आला ना. मग आला तसा मग आम्ही त्याच्यावर कामाला लागलो. झोकून देऊ. सेकंड थॉटच घेतला नाही. काय कसं होईल काय होईल काहीच नाही, करायचं आहे. पण अजूनही मला आश्चर्य वाटते तुम्हाला काही बॅकिंग नाहीये, काहीच नाही, स्टडी काय. नाहीये. काहीच आमची नाही. साहेब काम करायची एक पद्धत आहे. हा सांगा बरं आता हे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना फार बघायला आवडेल. समाज हे लावतो मी. काय पद्धत आहे? हा? हा ठीक आहे. नाही ना. नाही म्हणे. बरं ठीक आहे जाऊ. हा, काय पद्धत आहे? ज्याच्याकडे काम आहे, हा. ज्या डिपार्टमेंटकडे काम आहे त्या डिपार्टमेंटला जायचं. आता IMचं सांगितलं मी. IMचं मी इतर लोकांनी बरेचसे रकमा दिले असतील, परंतु मी 1,500 रुपये फक्त त्याचे बेसिक प्राइस परवान्याचं आहे सांगा. परवान्याचं. हां. आणि समजा आपल्याला काय काम आहे बाबा, बँकेत जायचं आहे, हां कर्ज पाहिजे आपल्याला, तर स्वतः जायचं त्या मॅनेजरला भेटायचं. मॅनेजरला त्याचा RM असतो त्याला भेटायचं, वरच्या लोकांना भेटायचं आणि आमचा कोण कन्सल्टंट असतो त्याला घेऊन जायचं आणि त्याच्याकडनं करायचं, त्याला कन्व्हिन्स करायचं. आणि मग तसे आम्हाला 2-2, 4-4, 5-5 महिनेसुद्धा काय त्याने एंटरटेनच केलं नाही. काय वेळेला मी STने जायचो ना, काय वेळेला रेल्वेने जायचो मी.
त्यामुळे ते म्हणायचे अहो ह्याला काय गाडी नाही काय नाही फोर व्हीलर कसला नाही साखर कारखानदारी? कसला साखर हा. कारखानदारी असे म्हणजे आम्हाला क्वेश्चन विचारायचे मग आम्ही तरी म्हणाय दुर्लक्ष करायचं जाऊ दे आपला कारखाना करायचा ह्यांचं काय काय का म्हणणं ते त्यांच्याजवळ काय आहे आपलं साखर कारखाना. त्यांच्याजवळ आपलं काय नाही हा. त्यामुळं आम्ही बँकेत वगैरे बरेचसे आम्ही अक्षरशः मुंबईला सुद्धा बऱ्याच बँकांना हे केलं कन्व्हिन्स केलं आणि मग कोणी तयार शेवटी नसेल झालं सुरुवातीला झाले सुरुवातीला नाही झाले पण शेवटी आयओबी म्हणून झाली एक बँक आणि त्या आयओबीनं ते किती फट पहिलं केलं. कॅपिटल तुम्हाला मिळालं? पहिलं कॅपिटल मला वाटतं 46 कोटी 92 हजाराचं सँक्शन झालं 2008ला बरं. आणि मग तिथनं पुढं आम्ही गेलो. सचिन आता कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आपली आता आपले सगळे मिळून 650 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आता सध्या आपली. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि गुलाढाल जी वार्षिक होते ती कोलाडाला आहे ते आपली 450 कोटी 450 कोटी. पण आणखीन एक वैशिष्ट्य आहे त्यांचं ते मगाशी इंटिग्रेटचा शब्दही आला आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या सो ही जी साखळी तुम्ही तयार केली ती साखळी कशी आहे एकावर एक कशी उभं राहिली? ती एकमेकावर डिपेंडेंट आहे ना. म्हणजे समजा आपण आपला उद्देश काय आहे की शुगर क्रशिंग करत असताना शुगर केन क्रशिंग करत असताना त्याच्यापासून जे तयार होणारे जे बाकीचे जे बाय प्रोडक्ट्स आहेत ते बाय प्रोडक्ट सगळे आपल्याला जास्तीत जास्त त्यात व्हॅल्यू ॲडिशन करून त्याच्यापासून रेव्हेन्यू जास्तीत जास्त कसा जमवता येईल ह्याच्यावरती आम्ही फोकस केला पहिल्यापासून. आणि दुसरे काय केलं की शुगर इंडस्ट्री अलीकडच्या काळामध्ये या 10 वर्षामध्ये तिचे दिवस कमी होत आहेत क्रशिंगचे डेज कमी होत आहेत. तर ते डेज कमी होत आहेत तर आपल्याला जिथं काम करणारे कामगार म्हणा किंवा आपल्याला वर्षभर जे फायनान्शियल मॅनेजमेंट करायची ती तर वर्षासाठी करावं लागणार आहे. मग हे वर्षभर कसं चालवता येईल ह्या अँगलनं आम्ही ॲक्च्युली ह्याच्याकडं इथेनॉलकडे गेलो. इथेनॉलमध्ये मग सीझनला ज्यूस टू इथेनॉल करायचा आणि मोलॅसेस जे राहते त्याच्यावरती ऑफ सीझनला त्यावरती इथेनॉल बनवायचं. मग त्याच्यापासून परत CNG बनवला तो पण वर्षभर चालतो. पोटॅश फर्टिलायझर पण वर्षभर चालतं. अशा टाईपचं हे मॉडेल आम्ही बनवलं आहे म्हणजे बनवायचा प्रयत्न केला. एक तुमच्या लक्षात आलं का की स्वर्गीय यशवंतरावांनी सहकार चळवळीला वाव दिला. हो शरद पवारांचं खूप मोठं होय कॉन्ट्रिब्युशन होय पण या साखर उद्योगामध्ये असे मोठे कॉर्पोरेट्स का नाही येतो? कारण हे भयंकर कष्टाचं काम आहे. एक दुसरं पॉलिसीमध्ये तुम्हाला डिपेंडन्सी तुमच्या सरकारवरती खूप जास्त आहे. खूप सरकार काय निर्णय घेतं कशा पद्धतीने धोरणं आखतं आणि अर्थात साखर कारखानदारीला सातत्यानं सरकारनं पाठिंबा दिलेला आहे. हे गृहीत धरून सुद्धा अनेक लोक म्हणजे अगदी दिवंगत शरद अजित पवारांचा जो शेवटची मी मुलाखत केली 10 दिवस आधी आम्ही साखर कारखानदारी या विषयावरती प्रदीर्घ बोलतो 5 तास आम्ही तेच बोलतो. त्यांच्याही बोलण्यातनं अनेक प्रकारचे खंत होते. एकतर इथेनॉलच्या पॉलिसीबद्दल ते बोलले 70-75 हजार कोटी रुपये इन्व्हेस्ट करून सुद्धा पॉलिसीतला फ्लिपफ्लॉप. आता माझा व्यापक प्रश्न असा आहे की गिवन सिच्युएशनमध्ये साखर कारखानदारी परवडते? नाही परवडत ती. कारण त्याच्या पाठीमागं हेच शुगर आहे इसेन्शियल कमोडिटी आणि शुगर कॅनसाठी गव्हर्नमेंट FRP सेट करतं आहे दरवर्षी आणि ह्या दोन्हीचा मेळ कुठं ठेवत नाही. आणि काय झालं आहे आता भारतामध्ये जर आपण विचार केला तर 500 शुगर इंडस्ट्रीज आहेत आणि त्याचे ओनर साधारण आहेत 100 ते 150. कारण UP साईडला तर प्रायव्हेट ज्या कंपन्या आहेत त्यांच्या एकाच 5-5, 7-7, 10-10, 12-12 कारखाने. आपल्या इथं पण आता बरेच आहेत आपल्याकडे 17, 18, आपल्या इथं 15 पण तशाच पद्धतीनं मग काय होतं की सेंट्रल गव्हर्नमेंट विचार करताना 140 कोटी जनता साखर खाणार आहे तर 140 कोटी जनतेचा विचार करेल आणि इकडं जे 5 ते 6 कोटी शेतकरी ऊस उत्पादक आहेत त्यांचा विचार करेल. 100-150 लोकांचा विचार करायचं काय कारण नाही ना सेंट्रल गव्हर्नमेंट. नाही पण त्याच्यावर अवलंबून असलेली इतकी सगळी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट. आता मी त्यांना मगाशी विचारलं की तुमच्या एका साखर कारखान्यातनं किती तालुक्यामध्ये पैसे जातात? ते म्हणे 200 कोटी रुपये. त्याचा विचार नाही करत. नाही जाता येत ना पण त्याचा विचार कधी करता येईल. अडचण काय आहे कसं असते क्रिटिकल सिच्युएशन तयार झाल्यानंतर त्याच्यावरती काम केलं जाते असं साधारण आतापर्यंतची शुगर इंडस्ट्रीची हिस्ट्री आहे मागच्या 60 वर्षाची. सिच्युएशनच ती आहे क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आज शुगर इंडस्ट्री आहे. तिला सपोर्ट दिला सेंट्रल गव्हर्नमेंटने तर ही पुढे टिकेल आणि जाईल. ते आता बऱ्याच तुम्हा दोघांना हा प्रश्न विचारला. कारण काही साधारण प्रेक्षक असा विचार करतात की साखर कारखानदार म्हणजे काय अब्जाधीश आहे. अब्जाधीश मोठा बरोबर. माणूस हो आणि तो साखर ज्या पद्धतीने विकतो तो गैरव्यवस्थापन करतो आणि काही अनफॉर्च्युनेटली करतो सहकार चळवळीमध्ये जे काही झालं महाराष्ट्रात ते बघितलं. बघितलं. तुम्ही मगाशी पण हे सांगण्याचा प्रयत्न केला की साखरेचे जे दर आहेत त्या दराचं आणि तुमचं उत्पादन खर्चाचं गणितच जुळत नाही. जुळत नाही म्हणजे कसं माहिती का MSP जे आहे ना MSP ठरवणं जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं
त्याची साहेब कमिटी नाही एक. आणि हॅपॅझाइडली आता 2018पासून MSP ठरवलेली नाही, पण दरवर्षी FRP ठरवली. ती दरवर्षी 100-200 अशी वाढत गेली. पण त्यामुळं आम्हाला शेतकऱ्याला द्यायला जास्त पैसे लागतात ऊसाला. पुन्हा आमच्या लेबरची कॉस्ट वाढली, लेबरचे पगार वाढलेत, बँकाचे फायनान्स घेतलेत आम्ही, त्याच्यावरती इंटरेस्ट आहे. ह्या सगळ्याचा मेळ त्याच्यामुळं लागत नाही आम्हाला. म्हणून आमचं सेंट्रल गव्हर्नमेंटला आता आम्ही जे द्यायला सांगितलं आहे 2026चा जो ड्राफ्ट आला आहे, त्याच्यावर माझं सबमिशन असं आहे की तुम्ही MSP ठरवण्यासाठी एक कमिशन नेमा. जसं कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर अँड CACP, त्याचं शॉर्ट फॉर्म CACP आहे, कमिशनर ऑफ ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राईस असं त्याचा लाँग फॉर्म आहे. तर ते ठरवतं FRPची किंमत. तसं MSP ठरवताना सुद्धा त्याच्यासाठी कमिशन नेमा, त्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढा आणि मग इंडस्ट्री व्यवस्थित चालेल. कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या वर आम्हाला 10% 20% प्रॉफिट द्या ना. जनरल आपल्या इंडस्ट्रीमध्ये इतर ज्या इंडस्ट्री आहेत शुगर सोडून, शुगर इंडस्ट्री सोडून, त्याच्यामध्ये 10-20% प्रॉफिट असल्याशिवाय त्या करतच नाहीत. आम्ही सोशल काम करायचं म्हणजे स्वतःला काहीतरी प्रॉफिट पाहिजे ना त्याच्यामध्ये, म्हणून आम्ही MSPमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे आणि आम्ही त्या ड्राफ्टमध्ये हे नमूद करणार आहे. हे सगळं करत असताना हे एवढा व्यवसाय, ही जी शरद जोशींचा विचार होता किंवा तुमचं जे शेतकरी हो 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 बरोबर. त्याचा तुम्हाला उपयोग झाला का तोटा झाला? तोटा नाही म्हणतायत साहेब. शरद जोशीमध्ये माझ्याकडं बघण्याचा जो शेतकऱ्याचा एक दृष्टिकोन होता की हा साहेब शेतकऱ्याचा माणूस आहे, शेतकरी संघटनेचा माणूस आहे, त्यामुळं हा कारखाना व्यवस्थितच चालवेल आणि आम्हाला चांगला रेट देईल. हा विश्वास तुम्हाला विश्वास उपयोगी आला. उपयोगाला साहेब शरद आजही तो जोशीचा. विश्वास आहे. हा. साहेबांच्या त्या भूमिकेबद्दल शेतकरी आजही विश्वासू आहेत की काही जरी झालं तरी इथं चक्र्या आणि जाधव वकील कधी शब्द खाली पडू देणार नाही. याला म्हणतात ही आज प्रतिमा आहे आमची आज 16 आज वर्षात. प्रतिमा आहे आमची. लोक किती निष्ठा ठेवू, म्हणून मी म्हटलं की ही मुलाखत माझ्यासाठी स्पेशलच होती. पण एक मला जाणवलं तुमच्या याच्यामध्ये की तुम्ही एकावरती एक व्हर्टिकल उभा केल्यामुळं भविष्यातले जी काही आव्हान आहेत, कारण तुम्ही थेट साखर कारखानदारीतनं औषधाकडे पण, ही औषधाची जी संकल्पना ती काय? नाही ॲक्च्युली ते असंच होतं की बाबा आता इथेनॉल बनवलं आपण, मग इथेनॉलच्या पुढच्या प्रोडक्टचा मी स्टडी करत होतो. त्यामध्ये ॲसिटिक ॲसिड आहे, ॲसिटिक अनहायड्राईड आहे किंवा आणखीन त्याचे पुढचे डेरिव्हेटिव्ह आहेत अल्कोहोलचे. मग त्याच्यामध्ये असं बालाजी अमायन्स करतं बघा सगळं. हां, बालाजी तर त्याच्या पुढचे जे डेरिव्हेटिव्ह आहेत त्याच्यामध्ये पण काय व्हायला लागलं की प्राईस लिमिटेशन आहेत. म्हणजे आता ह्या समजा इथेनॉल 60 रुपयाचं प्रोडक्ट आहे, त्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होऊन फार फार ते 120-150 रुपयेपर्यंत गेलो. पण मला असं वाटत होतं की पण आपण प्रोडक्ट असे करावे की बाबा ज्याची व्हॅल्यू प्रोडक्टमध्ये 10,000 रुपये किलो, 25,000 रुपये किलो, 50,000 रुपये किलोचा प्रोडक्ट असावा आणि तो डिमांडमध्ये असावा. टेक्निकली किती क्रिटिकल असू द्या. मग असा स्टडी करत असताना असं मला एक मित्र म्हणाले, मग तुम्ही फार्मामध्ये जा, त्याची API तयार करा. तुम्ही आज एवढी मोठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा एवढं मोठं तुम्ही टेक्नॉलॉजी आहे, तुमचे टेक्निकल लोक आहेत, सपोर्ट आहे. मग त्याच्यावर विचार करत मग आम्ही फार्माकडे गेलो ॲक्च्युली. मग हे रिसर्च करताना प्रायोरिटी तुमची काय असते? कसा रिसर्च कसा करता? कुठलाही नवीन उद्योग करायचा? रिसर्च करत असताना काय करतो आपण की आता फार्मा इंडस्ट्रीमध्ये येणारे याच्यामध्ये असे काही ट्रेंड्स आपल्याला मिळतात की काय जे येणाऱ्या औषधं कुठली चालणार आहेत, येणाऱ्या 10 वर्षामध्ये कुठल्या पद्धतीची टेक्नॉलॉजी येणार आहे, म्हणजे बायोटेक्नॉलॉजी घ्या किंवा पेप्टाइड्स घ्या. तर त्याच्यामध्ये जाऊन आपण त्याचे जे 10 वर्ष पेटंट संपलेले जे ड्रग्ज आहेत युरोपामधनं, अमेरिकेमधनं, तर ते ड्रग्ज आपण ते घेतो आपण. म्हणजे येणाऱ्या परत 25 वर्षे ते ड्रग्ज आउट ऑफ द पेटंट झाले तर ते जास्त चालतात, कारण त्यांच्या प्रायसेस खूप कमी येऊ शकतात आणि त्या टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये मिळतात आपल्याला, किंवा आपण पण इंटरनल R&D करतो. आता आम्ही या प्रोडक्टला सुद्धा ती टेक्नॉलॉजी मिळाल्यानंतर आम्ही प्रोसेस R&D केली आणि प्रोसेस R&D करून आम्ही त्याच्यावरती जवळजवळ 6-7 महिने काम केलं. मग आमचा प्रोडक्ट सेट झाला आणि तो प्रोडक्ट असा सेट झाला की आज आम्ही ज्या कंपन्यांना देतो आहे तर एकही रिजेक्शन नाही आमचं प्रोडक्ट, एकही रिजेक्शन नाही. आणि अजून सांगण्यासारखं असं आहे की याच्यामध्ये ॲक्च्युली ह्या पिल्समध्ये जाते, म्हणजे गोळी असते याची. तर काही कंपन्या ज्या भारी कंपन्या त्या ह्याचे इंजेक्शन पण बनवतात, तर इंजेक्टेबलला सुद्धा आमचं प्रोडक्ट गेलं. वा. हो. पण आता महाराष्ट्रातले जे तरुण मुलं तुम्हाला बघतात त्या मुलाकडे,
काय तुम्हाला कॉम्पोनंट किंवा कुठले सेक्टर वाटतात की जे पुढची 5-10 वर्ष महाराष्ट्राचं अर्थकारण किंवा उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत, तर तो तुम्ही काहीतरी रिसर्च करू शकता, काही तुम्हाला वाटलं छोटे मोठे उद्योग करू शकता? नाही, याच्यामध्ये छोटे मोठे उद्योग करण्यासारखे तसे भरपूर आहेत बरं का साहेब. म्हणजे अगदी आता फार्मा इंडस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये R&D, छोट्या R&Dचं पण युनिट खूप चांगल्या पद्धतीने चालतात. आज या मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत, सिप्ला असतील, डॉक्टर रेड्डीज असतील, ते हे R&D आउटसोर्स करतात. म्हणजे काय करतात, समजा आता एखादं पेटंट सुटलेलं ड्रग आहे, ते देतात तुम्हाला आणि तुम्ही आम्हाला ह्याची प्रोसेस सेट करून द्या, अशा पद्धतीचे आहे. मग तिथं काय लागेल, 3-4 जरी तज्ज्ञ त्यातले सायंटिस्ट झाले आणि छोटीशी लॅब झाली 1-2 कोटीची, तरी पण तुम्ही त्यात ते प्रोडक्ट डेव्हलप करू शकता. हा झाला एक. हो. पुढे परत अजून दुसरं काय, दुसऱ्या सेक्टरमध्ये जर कराल तर समजा आता IT सेक्टरमध्ये तर हे AI पण खूप चांगल्या पद्धतीने आता नवीन प्रॉम्प्टिंग वगैरे यायला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये पण आउटसोर्सिंग मोठ्या प्रमाणावर चालते. आणि आता आपलं तर या पद्धतीनं आम्ही पुढं असं डेव्हलप करतो आहे की ह्या फार्मा कंपनीमध्ये आम्हाला आणखीन वेगवेगळे सेक्टर, म्हणजे ऑन्कॉलॉजीमधले ड्रग्ज म्हणा किंवा आर्थोमधले काय ड्रग्ज आहेत, काही हार्टचे ड्रग आहेत, काही ब्रेनमधले काय आम्ही सेक्टर करतो आहे. याच्यामध्ये आम्ही ते परत आम्ही एक 20-25 ड्रगचं असं बास्केट करतो आहे. ओके. आणि त्यानंतर आम्ही परत पुढं फॉर्म्युलेशनला जाणार आहे. म्हणजे एक 5-7 वर्षानंतर फॉर्म्युलेशन म्हणजे ह्या आपले जे स्वतःचे ड्रग्ज आहेत त्याच्यापासून आपण परत गोळ्या किंवा इंजेक्शनसुद्धा आपण डायरेक्ट बनवायचे. म्हणजे शिपला वगैरे सध्या करता येते तशा टाईपचं पण आपल्याला ते पण आम्ही पुढं ठेवलं. जनरली लोकांना असा प्रश्न पडतो की मला खूप चांगली माझ्याकडे आयडिया आहे, मार्केट पण दिसतंय, मला कॅपिटल नाही. हा संघर्ष तुम्हालाही करायला लागला असेल का? तशी नाही वेळ आली कधी? तशी वेळ म्हणजे संघर्ष सुरुवातीलाच झाला. म्हणजे तेच जो सुरुवातीला 2008-10 पर्यंत झाला आम्हाला. जो एकदा उभा राहिल्यानंतर मात्र काय झालं की एकदा रोटेशनमध्ये आल्यानंतर फायनान्शियल कंपन्या बॅलन्स शीट बघतात. आणि जकराया शुगरचं वैशिष्ट्य आहे साहेब, आम्ही मागच्या 16-17 वर्षामध्ये एकदा हे आमचं एकही अकाउंट म्हणजे डिफॉल्ट नाही किंवा डिफॉल्ट नाही किंवा ओव्हरड्यू नाही किंवा NPA नाही, अकाउंट रेग्युलर. एकही नाही साहेब, एकही नाही साहेब, एकही दिवस नाही. दुसरा एक महत्वाचं सांगतो मी सर, इरिडाकडनं आपण जे 78 कोटी घेतले आणि 65 कोटी घेतले, त्याच्यामध्ये 12% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. त्यातले 6% आम्हाला रिटर्न मिळतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेळेवर कर्ज स्कीम खाली. वेळेवर इंटरेस्ट देतो आणि वेळेवर हप्ता देतो म्हणून त्याचा नियमच आहे तो. जर तुम्ही वेळेवर देत असाल तरच तुम्हाला इंटरेस्ट सबवेन्शन आहे ते, नाहीतर इतराला नाही. म्हणून आम्हाला ते पण मिळतं. मग हे सगळं करताना तुम्हाला आर्थिक शिस्त लागली असेल ना? लागले की आर्थिक शिस्त. ती अर्थशिस्त कशी पाळली? आर्थिक शिस्त पहिली खत दुकानातनं आली साहेब. खत दुकान चालवत असताना त्यावेळेस जे काय विक्री करायची, तर रोज दिवसभर झालेली विक्री बेरीज मारायची, झालेल्या खर्चाची बेरीज मारायची, राहिलेली दुकानातली पोती मोजायची. हा नियम होता. गल्ल्यातला कॅश मोजायचा, गल्ल्यातला कॅश मोजायचा, वहीची बेरीज आणि कॅश प्रत्यक्ष नोटा जुळली पाहिजे ना. त्यामुळे जुळली पाहिजे. आजही आम्ही इथे येऊन बसतो, स्वतः घरनं डबा घेऊन येतो आणि हो आणि जेवण आम्ही घरूनच घेऊन येतो सगळे वाउचर, 10 रुपये वाउचर आमच्या हातातनं जाते. पण हा झाला आर्थिक शिस्तीचा भाग. हम्म. व्यवसाय करताना काही अशी मूल्य आहेत का की ज्याचा तुम्ही एक तरुण व्यावसायिक म्हणून किंवा जे व्यवसायात नवीन येऊ इच्छित आहेत त्यांनी ह्या मूल्यांचं पालन केलंच पाहिजे, अशा काही गोष्टी आहेत किंवा ह्या लागतातच? आर्थिक शिस्त पाळली पाहिजे. मूल्याचं मी सांगतो, साहेबांच्या लक्षात नाही तो विषय. मी मागच्या ज्यावेळी आपलं इथेनॉल चालू झालं आणि पोर्टेबलसाठी अल्कोहोल विकत होतो आपण, तर त्यावेळी माझ्या डोक्यात कल्पना आली होती की बाबा आपण IMFLचं लायसन म्हणजे फॉरेन लिकरचं लायसन घेऊन आपण बॉटलिंग चालू करूया. तर साहेबांनी त्याला स्पष्ट विरोध केला. दारू बनवायची, प्यायची दारू बनवायची नाही म्हणते तुम्ही, बाकी काय करायचं. तुला पैसे मिळणार, लोकांचं घर जातो काय म्हणलं. काय माणूस. बरोबर आहे, पैसे मिळवा घे तुम्ही, पण लोकांचं वाटोळ करून कशाला मिळवता? असं तुम्ही याला सांगितलं? हा, स्पष्ट सांगितलं. अजिबात करायला आणि नाही. मी अगदी फायनल स्टेजला आल्यावर थांबवलं साहेब. आणि आणि काही बी कर, काहीच केलं नाही पण ही दारू बिरू काय करायचं नाही आपलं. अहो, ज्यांच्या वडिलाचं दुर्दैवानं दारूनं निधन झालं आणि जे राज्यातले खूप मोठे नेते होते त्यांना सुद्धा मोह आवरला नाही दारूचं हे काढण्याचं. नाव घ्यायचं नाही मला त्यांचं. बरोबर. खूप मोठं काम केलं तुम्ही. नाही मी दारू पिलोच नाही आयुष्यात सर. तुम्ही विचारलं ना नाही, तुम्हाला व्हॅल्यूज आहेत साहेब, खूप व्हॅल्यूज आहेत शेतकऱ्यांचं. आता ह्यांचं स्ट्रिक्टली आज सुद्धा म्हणजे आधी शेतकऱ्यांचं पेमेंट पूर्ण करा, तोडणी वाहतूकदाराचं पेमेंट पूर्ण करा, बँकांची व्याज हप्ते भरा, लोकांच्या पगारी करा आणि मग तुम्हाला काय करायचं का. स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन असतात कधी पण. म्हणजे आणि खरोखर ह्या जकराची जी उभारणी झालेली आहे ती ह्या व्हॅल्यूंवरच झालेली आहे.
आणि आम्ही जरासुद्धा त्याला कुठंसुद्धा म्हणजे चेंज करत नाही आज, म्हणजे इथून पुढे सुद्धा मला करत लक्षात आलं का मी एका साखर कारखानदाराची का मुलाखत केली, कारण मी थोडी माहिती घेतली, रिसर्च केला आधी, आणि माझ्या असं लक्षात आलं की असे पण साखर कारखानदार महाराष्ट्रामध्ये आहेत की जे समाजाप्रती इतकी आपली, म्हणजे कोण असा म्हणेल की आपल्याला पैसे नको आहेत दारू व्यवसायातनं. आता तुम्हाला दोघांना एक शेवटचा प्रश्न विचारतो. सगळा समाज बदलत चाललाय, होय आव्हानं मोठी आहेत, होय बरोबर, बरं. नोकऱ्या तर कमी झाल्यात. आता महाराष्ट्रातल्या मराठी पोरांनी काय करावं? नाही, प्रश्न तुमचा आहे बरं का. आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मी तर खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे का पॉझिटिव्ह आहे मी सांगतो तुम्हाला. आज जे आपण फार्मा युनिट उभा केलं आहे साहेब, तर तिथं जे काम करणारी मुलं आहेत ती सगळी ह्या 30-35 किलोमीटरच्या आतली आहेत. म्हणजे ही जी पूर्वी कुठं कोण बेंगलोरला होतं, कोण हैदराबादच्या कंपनीत होतं, कोण पुण्यात होतं, कोण लांब होतं, ती सगळी आलेली आहेत. आणि अगदी आमचे GM तिथले आहेत ते पण आपल्या करमाळा तालुक्यातले, म्हणजे ज्यांनी हा प्रोडक्ट सेट केला. साहेब हा क्रिटिकल प्रोडक्ट आहे, अबॉटने डेव्हलप केलेला प्रोडक्ट आहे. आणि इथून पुढचे सुद्धा प्रोडक्ट जे डेव्हलप करणार आपण, तर आपल्याकडची मॅनपॉवर खूप हुशार आहे, खूप चांगली आहे, त्यांच्यासाठी खूप पोटेन्शियल आहे. आता मुख्यमंत्र्यांनी सोलापूरमध्ये IT पार्कची घोषणा केलेली आहे. तर मला खूप मनापासून वाटते की इथे इन्फोसिसनं, TCSनी सगळ्यांनी त्यांचे ब्रँचेस उघडाव्यात आणि आपल्या पोरांना इथं मॅक्झिमम एम्प्लॉयमेंट द्यावे. भविष्यात येणाऱ्या आमच्या पण डोक्यात आहे की इथं आम्ही 220 एक सबस्टेशन आपण MSCTCLचं मंजूर केलंय, होईल ते झाल्यानंतर इथंच आपल्याला, म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल त्या बाजूला थोडासा जो माळाचा भाग आहे, तर 1000 एकरामध्ये इथं MIDC करून चांगल्या कंपन्या इन्व्हाइट कराव्या असं मला मनापासून वाटतं, की जेणेकरून आपल्या तालुक्यातले 10,000 लोकांना तिथं रोजगार मिळेल जाग्यावरच, त्यांना बाहेर जाण्याची गरज पडू नये. असं एक थोडंसं विजन ठेवलेलं आहे. 10-20 वर्षात करायचं डोक्यात आहे. स्वप्न आहे. काय आहे, तुम्ही अशी बीज असं पेरलेलं आहे की सचिनराव असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने. आणि मला आनंद आहे की मी हा तुमच्यासमोर हा उद्योग आणू शकलो. आमच्या ह्या मालिकेतले असे असंख्य उद्योग तुम्हाला प्रेरणा देतात. मी थांबतो इथं, बरं का. थँक्यू. कशाचा थँक्यू. आता लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यावे लागतील आपल्याला. आपली काही वेबसाईट वगैरे आहे की ज्याच्यातून लोक काही त्यांच्या मनात प्रश्न आले? आहे, जॅकराय शुगर लिमिटेड म्हणून वेबसाईट आहे. आणि सोलापूरपासून किती किलोमीटर? हे 35 किलोमीटर आहे. 35 किलोमीटर अंतरावरती आहे. पंढरपूरच्या दिशेनं कधी जात असाल, थोडीशी वाट सांगली रस्ता. मंगळवेढ्याच्या सांगलीला जाता, तर थोडी वाट वाकडी करा आणि हा प्रोजेक्ट बघा. मला आनंद आहे की आता असे नवनवीन उद्योजक महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीनं, कारण 1 ट्रिलियन इकॉनॉमी, 5 ट्रिलियनमध्ये आपल्या महाराष्ट्राचा वाटा असावा ही आपली इच्छा आहे. आणि त्याच्यात हेच उद्योग तुम्हाला मदत करतील. फक्त जरा सरकारी धोरणं अधिक व्यापक कशी करता येतील जरा ह्याच उद्योगपतींना विचारा ना आपण काय करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.